त्या खडूसच असायला पाहिजे. आता खडूस नाही आहेत काय त्या कशा प्रकारे बोलतात, त्या कशा प्रकारे एखाद्या चुकीच्या गोष्टीचं हा बघा, अग्रलेखामध्ये त्या बाईनं खडूस म्हटलं, त्यामागचं तुम्ही संपूर्ण अग्रलेख वाचा. अर्थमंत्री पदाची व्यक्ती खडूसच असते, कठोर असते आणि दयाबुद्धीनं काम न करणारी असते. तिला फक्त देशाच्या तिजोरीमध्ये महसूल मिळवायचा असतो, त्यासाठी कोणाच्या खिशामध्ये हात घालायचा, कोणाची पाकिटं मारायची, यासाठी अर्थमंत्र्याची नेमणूक असते. प्रधानमंत्र्यांना ज्या गोष्टीचा वाईटपणा घ्यायचा नसतो ते अर्थमंत्र्याच्या माध्यमातून घेत असतात. त्यामुळे हा फार मोठा विषय नाही आहे. बोला. अर्थात बघा आपल्या अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी काही योजना आहेत का? नाही. महागाई वाढली. बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? नाही. महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं कसं काय भलं होणार? रुपया ज्या पद्धतीनं कोसळलाय, 87 रुपयावरती आला, 87 डॉलरच्या तुलनेत. रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का? मी म्हणतो अजिबात नाही. 12 लाखाच्या पर्यंत जो स्लॅब आहे इन्कम टॅक्स रिलीफचा, त्याच्या पलीकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरिबांसाठी कोणती योजना मला दिसत नाही. मुळात 12 लाख इन्कम टॅक्स भरण्यासाठी 12 लाख इन्कम आणावं लागेल ना. 12 लाख इन्कम आणावं लागेल. 12 लाख इन्कम कोणाकडे आज आहे? अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात. कॉन्ट्रॅक्ट लेबर काम करतात. उच्च शिक्षित लोक, पदवीधर हे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतायत आणि त्यांचं उत्पन्न हे उघडपणे कागदावर येतच नाही. 3.5 ते 4 कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात. त्याच्यामध्ये 12 लाखवाले किती आहेत? याचा खुलासा आमच्या ज्यांना आपण खडूस म्हणताय त्यांनी करायला हवा. अर्थसंकल्प समजायला किमान 72 तास लागतात. बाईने अर्थसंकल्प वाचला आणि ताबडतोब आम्हाला कळलं हे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. किमान 72 तास लागतात अर्थसंकल्प नीट समजून घ्यायला. मी कालही म्हणालो, आम्ही नानी पालखीवाल्यांचं भाषण ऐकायला जायचो की अर्थसंकल्पात काय आहे. आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ज्ञ आहेत की लगेच त्यांना अर्थसंकल्प कळला? किंवा देशामध्ये मोदी जोरजोराने बाका वाजवत होते, मोदींना काय अर्थसंकल्प कळला? हा, बोलिये.